नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की मी मसाई मारा किंवा अमेझॉनच्या जंगलामध्ये फिरायला आलोय. तर हे असं तुम्हाला जंगल वाढलेलं दिसतंय. ऍक्च्युअली मित्रांनो, हे गार्डन वगैरे नाही बरं का, हे क्रीडांगण आहे. हे महानगरपालिकेचं मैदान आहे की जिथं एक काळामध्ये लहानपणापासून इथं माणसं खेळलेली आहेत. पण आता मात्र महानगरपालिकेने याचा असा काय विकास केलाय की तुम्हाला नैसर्गिक जंगल दिलेले क्रीडांगणाचं रूपांतर एका जंगलामध्ये करणारी महानगरपालिकेचं कौतुक केलं पाहिजे. माझ्यासोबत या प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार आहेत निलेश कुंभार, जे लहानपणी ह्या मैदानात खेळलेले आहेत. का ही उदासीनता कशामुळे एवढी सगळी? एवढं मोठं ग्राउंड आहे, 2-2.5 एकरचं. कितीतरी इथं क्रिकेटच्या मॅच होऊ शकतात, फुटबॉल होऊ शकतात, हॉकी होऊ शकते, कबड्डी होऊ शकतात, बरेचशा मॅचेस होऊ शकतात. काय प्रॉब्लेम आहे डेव्हलप करायला? पहिलं तर इथं सांडपाण्याची व्यवस्था आहे. जे सांडपाणी जे जायला पाहिजे कडकडनी कुठून तरी, तर ते सांडपाणी कुठून जात नाहीये. ते सगळं पाणी इकडचं तिकडचं ते मध्येच येतंय. काय सांडपाण्याची व्यवस्था नाहीये. आणि इथं थोडीशी भर टाकली तरी लहान मुलं खेळतील. आज लहान मुलं गल्ली बोळात खेळतात. कोणत्या कोणत्या एरियातील पोरांना याचा फायदा होईल? सगळ्या एरियात होईल. एरियाची नावं सांगा मला. दत्तनगर, रामनगर, विद्यानगर, शंकरनगर. इथं एक सुद्धा खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये मित्रांनो. एकही ग्राउंड नाही खेळायला. जे आहे त्याची अवस्था बघा पालिकेने काय केलेली आहे. त्यामुळे पुस्तक चिन्हावरती सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने पुस्तक चिन्हावरती आमचे हे निलेश कुमार या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक 10ला. यांना तुम्ही निवडून द्या प्रचंड बहुमताने. इथं आम्ही छानपैकी ग्राउंड करू, क्रीडांगण करू. इथे सगळे आणि साहेब इथं ग्राउंड व्हायलाच पाहिजे साहेब. हो, नाही करायचं. आणि ग्राउंड होतं, नगरसेवक नाहीसं झालंय हे ग्राउंड. इथे ग्राउंड होतं, ते नाहीसं झालंय, त्याचं जंगलात रूपांतर झालंय. परत आपण पहिला नारळ इथंच फोडू आणि इथूनच आपण त्या ग्राउंडची इथल्या सगळ्या रामनगर असेल, दत्तनगर असेल, विद्यानगर असेल, इथल्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उभं करू. हे बघा, तुम्हाला ड्रेनेजचं पाणी सगळं दिसेल इथून. आणि सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीये. ही व्यवस्था बघा. आणि इकडून हे सगळे ड्रेनेज वगैरे झाले हे काम, पण ते जे पाणी येतंय हे बघा ना, हे बघा, हे सगळं असं रस्त्यावरतीच आहे. म्हणजे हे बघा, हे सगळं. आणि कचरा वगैरे तुम्ही सगळं बघितलं ना. काही काम करत नाहीत महानगरपालिकेचे अधिकारी. जसं काम करत नाहीत तसं या रामनगर असेल, दत्तनगर असेल, विद्यानगर असेल, इथल्या नागरिकांनी जे मतं मागायला येतात त्यांना विचारायचं. या लहान मुलाला विचारा, बाळा खेळायला ग्राउंड आहे का तुम्हाला? मैदान आहे का तुम्हाला खेळायला? आधी मैदान होतं, क्रिकेटचं होतं. आधी वापस ते काढलं आणि वापस तसं झालं. ते बघा, मैदान होतं, ते गायब केलं, ते जंगल झालेलं आहे. मित्रांनो, भयानक परिस्थिती साहेब. लहान मुलांना इथं तुम्ही रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, तुम्ही चारही एरिया जरी फिरले, लहान मुलांना असं विचारलं तुम्हाला खेळायला ग्राउंड आहे का, या असे शब्द त्यांच्या कानावरून आपल्याला येणार. मित्रांनो, ग्राउंडच नाहीये. जे आहे त्याचं डेव्हलपमेंट नाही. आणि म्हणून या एका पिढीला ग्राउंड पासून वंचित राहावं लागले. आपण तो प्रश्न सोडू. 9 वर्ष जे तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत फिरकले नाही त्यांना प्रश्न विचारा की आमच्या लेकराबाळ्यांच्या ग्राउंडसाठी तुम्ही काय केलं. आणि निवडणूक झाल्यानंतर लगेच 1 आठवड्यामध्ये या ग्राउंडचं उद्घाटन करू. कसं करणार ते आमच्या निलेश कुमारांनी ग्राउंड उभं